सर्वे मराठमोळा पोशाखात एकदम छान दिसत सर्वांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभकामना. मी काय म्हणतोय हे तर माहिती जरा ते भलतच झालंय हो. आमच्या टायमाला असं सगळं नव्हतं. आता काय सांगू आज चौरंगाचा मांड कोणी मांडून ठेवलाय. आता इथून पालखी झाल्या दंडकाठीवाले येतील बाजूला ठेवतो बोलतो देवीचं मांड मांडलंय ना बघ. देवीचं मांड ते रस्त्यावर साधं सुद्धा मांड नव्हे गोंधळ घालणारे तिथे. वार वा या आजूबाजूचा गोंधळ कमी आहे. तुम्ही अजून गोंधळ घालताय. अरे या गोंधळाबाबत नाही हो. गोंधळ म्हणजे एकदम शुद्ध प्युअर ट्रेडिशनल आणि पारंपरिक गोंधळ घालणार आहे. ऐकलं का म्हणजे काय बोलला. शुद्ध ट्रेडिशनल गोंधळ घालले रे. चौरंगाचा मांड मांडून अहो पुढं समजलं का आम्हाला. हो दादा गोंधळची मंडळी येतच असतील की. हो गोंधी बुवा या की लवकर. नक्की करणार तरी काय आहे. सर्वांना इच्छा आहे सांगा पटकन सांगा. हो दादा तुम्हाला 3.5 शक्तिपीठांबद्दल माहित आहे का. होय की सर्वांना माहिती आहे 3.5 शक्तिपीठ. सांगा बघू. 3.5 शक्तिपीठ ना. 3.5 शक्तिपीठ सांगतो मी. ऐका हो आपल्या कोल्हापूरची अंबाबाई. तुळजापूरची आई भवानी. माहूरगडची रेणुका माता. आणि वणीगडाची आपली सप्तशृंगी माता. हे झालं आपले 3.5 शक्तिपीठ. त्यांचं काय आता कोणी बुवा इकडे देवीला बोलवणार. हे बघा आम्ही ना देवीला बोलवू शकत गोंधळ घालून. अहो दादा तसं नव्हे. गोदी बुवा इकडे पारंपरिक देवीला आव्हान करणार. देवीला साकडा घालणार. देवीला म्हणणार देवी तू तुझा डान्स सोडायचं आणि या नागरी निवारा वसाहतीमध्ये या सर्व भोळ्या भाविकांना आशीर्वाद द्यायला यायचं. काय सांगता येतं अप्रतिम झालं. घेऊया की गोंधळ. बोला आई राजा आनंदीचा अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती. होता ज्ञानाचा पाजळशी. उद 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 भक्तनाचती. गोंधळा येई हो जगदंबे.